नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे झणझणीत पिठले। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून मी त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते। त्यातल्या सगळ्या गाठी अशा फोडून घेते। तर चला, माझ्या गाठी सगळ्या फोडून झालेल्या आहेत। आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घेते। हिरव्या मिरच्या भाजून आपण बेसनमध्ये टाकलं की बेसन खायला खूपच स्वादिष्ट लागतं। इकडे मी थोडंसं तेल टाकले। तेल टाकून माझ्या इथे मिरच्या भाजून झालेल्या आहेत। मी 2 मिनिटं याच्यावर झाकण झाकलेलं आहे। बघू शकता इथे मिरच्या भाजून झालेल्या आहेत। आता सगळे मिरच्या मी काढून घेते। त्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते। तेल टाकून मी आपलं पिठलं बनवायला सुरुवात करते। इकडे मी सर्वप्रथम जिरा टाकलेला आहे। जिरा चांगला तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण टाकते। कोणत्याही भाजीला जर फोडणी एकदम कडक असलं की आपल्या भाजीला एकदम वेगळीच अशी भन्नाट अशी चव येते, म्हणून भाजीची फोडणी एकदम परफेक्ट असायला हवी। इथे हे सगळं फोडणी मी आता देऊन झालेलं आहे। हे सगळं गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत मी ह्याला परतणार आहे। बघू शकता हे गोल्डन ब्राऊन मस्त झालेलं आहे। ह्या स्टेजवर मी याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। कांदा टाकून मी ह्याला चांगलं ढवळून घेणार आहे। कांदा टाकलं म्हटलं की आता मीठ तर टाकावंच लागणार। आता मी ह्याला मीठ टाकते। मीठ टाकल्याने हे लवकर गळतं म्हणजे सगळं। आता याच्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं ढवळून घेतलेलं आहे। आता मी मिरच्या वाटलेल्या होत्या ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। जे भाजलेल्या होत्या ते वाटून घेतलेत मी, ते ह्याच्यामध्ये टाकून चांगलं ह्याला ढवळून घेते। ह्याला चांगलं ढवळून झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते। सगळं मिश्रण आपलं मस्त गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे पिठल्यासाठी। आता ह्याच्यामध्ये हळद टाकून चांगलं ढवळून घेते। आता इकडे ढवळून झालेलं आहे। आता मी पिठल्यासाठी जे पीठ भिजवलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याच्यामध्ये आता पाणीही टाकते। तुम्हाला जेवढं पिठलं बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। इथे माझं पाणी टाकून झालेलं आहे। बघू शकता पिठल्याला किती मस्त असं कलरही आलेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी इथे चिंच भिजत टाकले होते त्याचं मी पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, थोडंसं आपल्या पिठल्याला आंबटपणा येण्यासाठी। ह्याच्यामध्ये मी टोमॅटोचा वापर नाही केलेला आहे। टोमॅटो हे ऑप्शनल आहे। आता हे सगळं ढवळून घेते आणि मी ह्याला एक 20 मिनटं मंद आचेवर चांगलं शिजून देते। बघू शकता इथे माझं पिठलं मस्त असं रेडी झालेलं आहे। मस्त उकळी पण आलेली आहे। हे 20 मिनटं मंद आचेवर मस्त असं शिजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी हे चांगलं ढवळून घेते आणि हे चांगलं ढवळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे टाकून घेते। बघू शकता किती ह्याची कन्सिस्टन्सी मस्त अशी झालेली आहे। जर तुम्हाला बेसन पिठलं जास्त गाढं हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी टाका। मी ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे। आता ह्या स्टेजवर मी इथे कोथिंबीर टाकते। इथे माझं पिठलं खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।